कशा सगळेच जण मजेत असाल आणि बरे असाल। बघा आम्ही सगळेच जण आता तयारी करून निघालेला आहोत। ही आहे खुशबू माझी छोटी बहीण। जे नवीन असतील त्यांना माहीत नसेल आणि जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहीतच आहे। आणि हा माझा छोटूशा क्यूटशा पिल्लू आणि तो आता चिपकून आहे मम्माकडे, कारण त्याची तब्येत बरी नाही आहे अयंशची। सर्दीमुळे त्याला चांगलं नाही वाटत आहे। आम्ही आता चाललेलो आहो मार्केटला, आमच्या गावचं मार्केट आहे। तर मी तुम्हाला आज आमच्या साकोलीचं मार्केट दाखवणार आहे, हो ना दादू। आणि त्याच्या आधी आता खूप दिवसाची सर्दी आहे अयंशला, तर ते पण बसत नाही। आता म्हटलं चला थोडंसं डॉक्टरला दाखवून देऊ, नाही तर वाफरच घेऊन येऊन जाऊ, हो ना यश। हां म्हणून आम्ही आता चाललो। बाय करून दाखव, का हाय करते, हाय की बाय नाही, काही नाही करायचं आहे। चला आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू जातच होतो, तर जुन्या आठवणी बघा ताज्या झालेल्या आहे। आमच्या घराजवळ समोर किंवा मागे का गं, हो आमच्या घराच्या मागे MB पटेल कॉलेज आहे, जे साकोलीच्या जवळपास असतील त्यांना सर्वांना माहीत असेल। बघा इथून पासून एंट्री गेट आहे आणि आतमध्ये कॉलेज आहे आणि तुम्हाला ग्राउंडही दाखवून देतो। चला ग्राउंडही बघून घेऊ आम्ही। हे एंट्री गेट आहे कॉलेजची, MB पटेल कॉलेज आहे। इथे सगळे शिक्षण तुम्ही घेऊ शकता, तसं चांगला कॉलेज आहे। हा त्या कॉलेजचा ग्राउंड आहे, मस्त बघा हिरवेगार असे झाडं लावलेले आहे। आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा मस्त खेळायसाठी आणि फिरायसाठी वगैरे इथे यायचो। आता काही मोठे झालो तर आम्हाला काही आमच्या बाळापासून काही वेळच नाही भेटत, म्हणून आम्ही काही येत नाही। तर बाजारला तर तिथे आम्ही गुपचूप पार्टी पण करणार आहोत, कारण की बाहेर निघल्यावर आम्ही गुपचूप वगैरे खाणार नाही असं तर होणार नाही। आधी बाळाची काळजी घेऊ, मग आमच्या पोटोबाची काळजी घेऊ, हो की नाही का खुशबू। हो MB पटेल रोडवरच मस्त संताजी सभागृह आहे। हा तो सभागृह आहे बघा, आज पण इथे प्रोग्राम आहे आणि हा तोच सभागृह आहे जिथे आमची एंगेजमेंट झालेली होती। बघा व्ह्यू किती छान आहे की नाही, इथेच आमची एंगेजमेंट झालेली होती। तर आम्ही इथून रस्त्यानं आता जातच होतो, तर आम्हाला आठवण आली मस्त। 3 वर्ष तरी होऊन गेले आमच्या एंगेजमेंटला होऊन, तरी बघा मस्त वाटत आहे। तिथून गेले की त्या गोष्टी मस्त आठवतच राहतात। बघा ना बाबा आमच्या पिल्लू ओशोच आहे आता पण, चिपकून डोळे बघून त्या दादूचे, हो ना बेटे ओयांची। हासून दाखवा नाही, हा नको। रस्त्याने जरी माहेरी चालली की नाही तरी सगळ्या आपल्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात। कसं आपण या गावामध्ये वावरलो, 25 वर्षे झाले या गावामध्ये आपल्याला राहून, आणि आता बघा आपण इथे पाहुण्यांसारखे येतो असं होऊन जातं एका मुलीचा। जसे आम्ही मार्केटमध्ये पोचलो, बघतो तर काय बापरे एवढी गर्दीच व्हायला लागली होती, कारण की आम्ही 5:30 पर्यंत तरी आम्ही तिथे पोचलेलो होतो। जशी आतमध्ये गेलो तर माहीत पडलं बापरे मार्केट किती महाग आहे इथलं, बापरे भरपूर जास्त। आणि बघा दुकानवाले किती छान सकाळपासून बसलेले राहतात। आणि माझी एकतर सवय आहे, मी कधी पण कोणत्या पण गोष्टीचा जास्त भाव करत नाही, कारण की बिझनेस करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते। आणि हे भाजीवाले बिचारे 10-10 रुपयासाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत उपाशी तापाशी तिथे बसलेले असतात, आणि त्यांची मेहनत मला बघवत नाही, म्हणून मी जास्त काही भाव करतच नाही। म्हणजे की नाही केलं 20 रुपये भाव जरी कोणती गोष्ट म्हटली की नाही तर मी तशीच घेऊन घेते, काही करत नाही। तर आम्ही मस्त भाजीपाला वगैरे सगळं काही घेतलं, खुशबू आणि मी आणि माझा दादू। हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेलो होतो अयांशला, आणि तिथे दवाई गोळ्या पण अयांशसाठी देऊन दिलं, कारण की त्याची सर्दी 8 दिवस झाले काही थांबतच नव्हती। पण जशी तशी मस्त हॉस्पिटलला गेलो, तिथं भरपूर रडायला लागला होता माझं बाळ। आणि तिथून आलं घरी, मस्त मार्केट वगैरे खुशबूनच ठेवून दिलं, कारण की अयांशला जरा बरं नव्हतं म्हणून मी त्याला सांभाळत होती। त्याच्यानंतर म्हटलं आई आता थंडी पडलेली आहे आणि डॉक्टरने पण तिला गरम वस्तू खायला सांगितलेले आहेत। तर 2 दिवसाआधीच माझ्या पप्पांनी मस्त ड्रायफ्रूट्स घेऊन आणलेले होते, काजू बदाम किशमिश अक्रोड आणि पिस्ता, आणि जे खजूर असतात ते पण आणलेले होते। तर त्याला मस्त असं मी ग्राइंड करून घेतलेलं होतं बारीक, कारण की त्याचे बनवायचे होते मला मस्त लाडू, म्हणून सगळं काही बारीक करून घेतलेले होते। आणि त्याच्यानंतर एक कढई घेतली, त्याच्यामध्ये मस्त थोडंसं हे टाकलेलं होतं, गूळ टाकून झाल्याच्या नंतर त्याला मस्त मेल्ट करून घेतलेलं होतं। आणि जे बारीक काजू बदाम किशमिश वगैरे जे बारीक केलेलं होतं त्यांना पण मस्त 2-4 चम्मच तूप वगैरे टाकून त्यांना पण मस्त असे भाजून घेतलेलं होतं, कारण की क्रिस्पी पण यावं याच्यासाठी। मस्त सगळं काही भाजून झाल्याच्या नंतर तिथे आम्ही टाकलेली होती मेथी, कारण की मेथी पण खूप जास्त गरम असते आणि शरीरासाठी पण ती चांगली असते। आणि माझे पप्पा आहेत तर त्यांना शुगर आहे, तर शुगरसाठी पण मस्त मेथी चांगली असते म्हणून मेथी पण टाकलं। आणि जे तीळ असतात आपल्याला ते तीळ पण भाजून घेतलेले होते आणि तीळ पण टाकलेले होते तिथे। मस्त सगळं काही भाजून झाल्यावर माझी आई पण मला सांगायला येत होती, बेटा असं कर तसं कर। आपण किती पण मोठे झालोत किंवा काही झालो पण आईपेक्षा कधीही मोठे होऊ शकत नाही।
आईची सेवा करायसाठी मी एवढ्या दिवस इथे आहे. पण माझ्या आईसोबत माझी जी बॉन्डिंग होती ती कधीच कमी होणार नाही, नेहमी अशीच राहणार. आणि देवाच्या कृपेने मला तिचे तरी म्हणजे सेवा करायसाठी मिळाली. नाही तर असं आपण 4 दिवसासाठी माहेरी जेव्हा पण येतो तेव्हा कधीच ती आम्हाला कामं करू देत नाही किंवा काहीही नाही. नुसते आयते बसून आम्ही खाणाऱ्या मुली. कारण की किती पण म्हटलं ते नेहमी आम्हाला म्हणायचे, तुम्ही तर सासूरवाडीत करता, असं करता, तसं करता, आता इथे काहीही करायचं नाही. माझं बाळ, मी आणि दोघे पण जण आम्ही खूप दिवस झाले माहेरी आईची सेवा करत. आणि लहानपणापासून आईने आपल्यासाठी किती काही केलं हे शब्दात पण आम्ही सांगू शकत नाही. एवढी चांगली आहे माझी आई तर आहेच. तुमची आई पण माझ्यापेक्षाही चांगली असेल मला माहिती आहे, कारण की प्रत्येक आईच तशीच असते. आपल्या बाळाला कधीही त्रासामध्ये बघू शकत नाही. आणि आजच त्या आईला त्रास आहे तर बाळाने पण तिच्या साथ दिलं पाहिजे की नाही. हो, आणि इथं बघा माझा टुकूर टुकूर बाळ कसं बघत आहे. मी इथे लाडू बनवत होती तर माझा बाळ पण माझ्यासोबत होता. मी इथे काम करत असते तर जिम्मेदारी असते आईची त्याला सांभाळायची, कारण की त्याला एक जण लागतो कोणीतरी बघायसाठी, नाहीतर तो लुडबुड लुडबुड करत असतो. इथे गरम गरम कढई होती म्हणून त्याला मी नेहमी सांगत होती की बेटा हा या इथे यायचं नाही. आणि माझा यश असं आहे की मम्माची गोष्ट तो तर ऐकतो पण आजीचीही गोष्ट ऐकतो. आणि इथे आल्याच्या नंतर माझं बाळ तर एवढं बदमाश झालेलं आहे की भरपूर जास्त. एक एक दिवस असे मस्त छान निघत चाललेले आहे. वातावरण पण खूप छान आहे. आईची तब्येत पण आता ठीक झालेली आहे. आणि काही दिवसात मी सासूरवाडीला पण जाणार आहे. असे दिवस मोजत आहे किती दिवस झाले बा किती दिवस नाही, कारण की सासूरवाडीची पण मला भरपूर जास्त आठवण आलेली आहे. माझे सासू सासऱ्यांची पण भरपूर जास्त माझ्या अयांश आठवण करते. मला तर येतेच बा, पण माझा अयांश तर खूप जास्त दिवसभरातून 2-3दा म्हणत राहत होतो, आई बाबा पप्पा. अहो माझ्या अहोंची पण किती दिवस झाले, आता 20 दिवस झाले मी साकोलीला येऊन. तर मला माझ्या अहोंची पण भरपूर जास्त आठवण आलेली आहे. रोज फोन केल्याशिवाय राहत नाही. रोज रात्रीला 11 वाजता मी माझ्या अहोंना फोन करते, कारण की दिवसभर तर मला काही वेळ मिळत नाही. म्हणून रात्रीला फोन करते मी त्यांना. मस्त 1 ते 2 तास कसं फोनवर निघून जातात. दिवसभर तू काय केली, मी काय केलं हे सांगण्यात. आणि एक तर गोष्ट खूप चांगली आहे आमच्या नवरा बायकोंमध्ये, आमच्या दोघांची बॉन्डिंग तर भरपूर जास्त आहे. एका तिसऱ्याला चुगल्या सांगण्यापेक्षा कोणाच्या किंवा मनातल्या गोष्टी शेअर करण्यापेक्षा मी माझ्या नवऱ्याला प्रत्येक गोष्टी शेअर करते आणि ते ऐकतात पण. आणि त्यांच्यासोबत पण दिवसभरात काय घडलं, त्यांनी काय खाल्लं पिल्लं हे सगळं काही ते मला सांगतात. एवढी चांगली बॉन्डिंग आमचे 3 वर्ष झाले आत्तापर्यंत आमच्या नवरा बायकोंचा कधीच भांडण झालेलं नाही आहे. एवढी मस्त बॉन्डिंग आहे. अयांश कसा आहे कसं नाही दिवसभर मला ते विचारत राहतात, कसं होतं, काय काय खाल्लं, काय काय चारली त्याला, एवढं सगळं काही. असं आहे माझा नवरोबा. आणि मी एवढ्या दिवस माहेरी आहे तरी पण ते समजून घेत आहेत का तुझ्या आईला बरं नाही आहे म्हणून तू इथे आहे बा असं. तर लाडूचं सांगते बघा. लाडूची चाचणी तर झालेली होती. जे आपण ड्रायफ्रूट सगळे बारीक करून ठेवलेले होते ना ते सगळे आपण इथे टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर आई आणि मी बांधायला लागलेली होती. आणि काही काही मोठे जे तुकडे होते की नाही त्याच्यामुळे जरा लाडू बांधायला थोडीशी अडचणच जात होती, होत नव्हते. तरी पण मी माझ्या आईला म्हटले की तू थोडेसे दाबून दाबून दे, मी करते बा, त्यांना आकार देते. मग तसंच केलं. आणि हे लाडू बांधताना मला माझ्या नंदेची आठवण आली. जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती तेव्हा माझी नंदेने माझ्यासाठी ड्रायफ्रूटचे असेच लाडू करून दिलेले होते. हे लाडू बघून मला आठवण आली की किती मेहनत लागते आणि तीच मेहनत माझ्या नंदेंनी माझ्यासाठी घेतलेली होती. तर आता या व्हिडिओच्या याच्यातून थँक्यू म्हणते त्यांना, कारण की थँक्यू म्हणून पण त्यांचे उपकार मी विसरू शकणार नाही. त्या कारण की त्यांनी भरपूर मला साथ दिलेली आहे आणि नेहमीच देतात. आणि दुसऱ्या दिवशीचा पण व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आम्ही ढोकळे केलेले होते मस्त रव्याचे आणि सर्वांनी खाल्ले. मग राहुलने मला सकाळीच सांगून ठेवलं होतं की ताई मी येणार आहे ढोकळे खायसाठी तर मला पण ठेवशील बा. तर ते शाळेतून आल्याच्यानंतर त्यांनी पण ढोकळे खाल्ले, इशूनी पण खाल्ले. मी काही पण बनवते तर सर्वांना देते. तर व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायलाही विसरू नका. बाय बाय. खात राहा आणि मस्त राहा आणि एन्जॉय करत राहा.